जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको सदानंदाचा येळको जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंड जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंड आलास का रंगा ये ठेवत हात देव गेल्या धरणं लई कस तरी वाटतंय नाही वय का तुम्हासनी लय कौतिक देवाचं गेलच की नाही गडावर देव हा ए आय आता बोलली असती ठीक आहे त्या बानूमोर असलं काय बोलू नको उगा तिला त्रास व्हायचा म्या बोलले काय नाही बोलले काय त्यामुळे काय होणार आहे जे आहे ते समद्यामोर आहेच का नाही हा ए आय तू जरा गप राहतीस का रंग तू आलास भाई राघुबा काय म्हणताय राघुबा आज सकाळ सकाळ हात कसं काय जी सांगावा घेऊन आलोय जी थांब बाई बानू हे बानू राघोबा तुम्ही जी देवाचा सांगावा घेऊन आलोय जी तुमच्यासाठी देवांचा का म्हाळसा देवींचा नाही नाही स्वतः देवांनीच सांगावा धाडलाय जी काय सांगावं आहे जी देवांनी बाणाईसने तयार व्हायला सांगितलंय ते मेना धाडतायत खरं का खरं सांगताय सा वैजी देव गडावरून आता निघत्यालच येतो मी ए बानू अगं असं बघत उभं राहू नकोस हा देऊया त्याला आता जा तयार हो जा वय वय मला तर आता काय करून काय नका असं झालं आहे मला तर हे समजा सोपानच वाटतंय बघ नाही नाही खरं आहे हे बानू जा तयार हो जा वय बानूचं सपान खरं बनाल देव लय थोर आहे ती माया बानूला दिलेला शपथ पाळत्या माया बानूला असं सुख मिळू दे आणि काय हो मला ते बानूचं कुठवर आलंय बघ जरा अगं होय अगं देव गड उतरून खाली यायचे हा त्याची वाट बघायला लावू नकस बघते मी कुठं जायचं ठरलंय बानूचं अगं मला ठाव नाही तुला काय करायचंय हा काय नको ते विचारतेस अरे ते जाऊ दे रे शेवंती मी काय म्हणतो बानू गेल्यावर मी जातो चंदनपुरीला ए बाबा अरे ती का कायमची चालली का येईल की लगेच तू कुठं चाललायस
नाही तर काय, तू गेला की मला बी यायला लागल तिथं. थांब की, काय तिथं वस्तीवर? अगं तसं नाही, पण आता हात कशाला थांबायचं आणि लेकीच्या घरी किती थांबायचं ग? अरे पर देव काय रोजच्याला इथं राहत नाही, मग राहिलं म्हणून कुठं बिघडलं? नव तुझ्या जिबाला काय हाड आहे का नाही? हा? अरे या 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 हा, ठेवा ठेवा, दमाने दमाने. वाईस थांबा. हा बानू येते या. अगं ये बानू, अगं झालं का नाही तुझं? ए गंगे, अगं मी आला की, आवरलं का नाही तिचं? झालं आहे. किती वरडता हो देवांसंग पहिल्यांदा बाहेर चालल्या आहे ती. येळ लागतो तुम्हाला नाही कळायचं. तुम्ही थांबा वाईस. हा असं काय बघतायसा? कोणाच्या दिष्ट नग लागाया. बा देवानी तुझी इच्छा पुरी केली हाय. हा त्यांचा शबूत कधी बी डावलू नग. ओय तू नग काळजी करू. माझ्या नग पाया पडू, देवाची बायको आहेस तू. पाप लागेल मला. बानू म्या काय म्हणतो या, तू हातनं गेल्यावर म्या जातो वस्तीवर. का? अरे का म्हणजे आता माझ्या जीवाला काय घोर नाही बघ. ते काय बी नाही. या लागलीच माघारी येणार आहे, कुठं बी जायचं नाही. अरे पण रंग्या बाला कुठं बी जाऊ देऊ नकस. तू काळजी करू नकोस, नाही कुठं जाऊ देत मी. दमाने. मला वाटलंच होतं की तुम्ही याल. असं काही घडलं की तुम्ही माझं सांत्वन करायला यायचं, पण आज त्याची काही आवश्यकता नाही. तुम्ही मला भेटायला आला आहात, आपण काय बोलूयात? म्हाळसा, तुमचं काय होत असेल ह्याची कल्पना आहे मला, परंतु काहीच दिवसांचा प्रश्न आहे. श्री खंडेराय परत येतील. देवी, मी यांच्या येण्याची प्रतीक्षा करणार नाही, आणि यांनी तुमच्यावर दायित्व सोपवलं असेलच. मी एकटी आहे तर माझ्यासोबत राहण्याचं आणि बंधूंवर राज्यकारभारात लक्ष घालण्याचं. हो, तसं सांगूनच गेले आहेत ते. बरं झालं यांनीच तुम्हाला सांगितलं, कारण मी इथे असेन असं नाही. म्हणजे तुम्ही कुठे जाणार आहात? ठाऊक नाही, पण तुमच्यावर अधिक दायित्व असेल, कारण हेही नसतील आणि कदाचित मीही नसेन.
परंतु म्हाळसा, तुम्ही कुठं जायचं ठरवलं आहे? ठरवते आहे, पण मला ते तुम्हाला सांगता येणार नाही. कोणालाही सांगू नये असा विचार करते आहे. तुम्ही दुखावला गेला आहात, परंतु म्हणून तुम्ही असला कुठलाही निर्णय घेऊ नये. मी दुखावले नाही आणि कोणावर रागवलेही नाही. आणि मी कोणावर रागवू तर कशासाठी? देवी, आजवर जे झालं ते काहीतरी दिव्यच आहे. त्यामुळे मी आनंदीही नाही आणि दुःखी नाही. परंतु तुम्ही जर कुठे जाणार असाल तर मला तरी त्याची कल्पना द्यावी अशी माझी इच्छा आहे. देवी, मी जर तुम्हाला काही सांगितले नाही तर तुम्ही रागवू नका, कारण तुमचे आणि माझे नाते वेगळे आहे. मी आग्रह नाही करणार. तुम्ही काळजी घ्या. येते मी. आज माया बानूला मी आज सुखी बघितलं. इतक्या दिवसांनी तिच्या वाट्याला सुखाचं दिस आलं बघ. देव हायतच तसं, दिल्याला सबूत पाळत्यात. बानूला सांगितलं होतं त्याप्रमाणे घेऊन गेलं का नाही वनामध्ये? आता माझा जीव कासावीस नाही व्हायचा. तुम्ही काय बी काळजी करू नका. आता समद चांगलं होणार आहे. एवढं समज झालं, पर देवी काय बी बोलल्या नाही. तुला नको तवा नको ती कसं काय सुस्त गाय? म्या काय चुकीचं बोलले का? हे तत गडावर काय घडलंय हे कुणास बी ठाव आहे? जाताना देवी काय बी बोलल्या नाही असं होईल? अगं काय बी झालं तरी देव थांबलं का? बानूला घेऊन गेलं का नाही? हा का थांबलं? उगा काहीतरी बोलत जाऊ नगस. काय चांगलं चाललेलं असलं ना का ह्यांना चालतच नाही. हा तू ग बस, तुला काय कळतंय? हे अरे ये अरे भांडू नका. जाताना काही झालं नाही, पर तत गेल्यावर देवी काय गप बसल्या असतील का? त्यासनी हे आवडलं असल. देव बानूसाठी हात वाड्यावर राहिलं तर समद्यासनी धाडला हात. एवढं करून देव हात राहिलं म्हणून स्वतः आल्या आणि देवासनी घेऊन गेल्या नव का? शेवंते, तुझं खरं आहे. देवीसनी हे नाही आवडायचं. हा त्यांच्या माग नाही गेल्या म्हणजे झालं. अव ते देव बघत्याल की. तुम्ही कशा पाहिजे जीवाला घोर लावून घेतायसा? हा स्वतः बी सुखान नाही राहायचं आणि दुसऱ्याला बी दोन घास सुखानं खाऊ नाही द्यायचं. गंगे, शेवंता म्हणती ते काही खोटं नाही. माया बानूच्या वाट्याला काय हाय हे देवासनीच ठाव. ए आजा, तू जीवाला गोर लावून घेऊ नकोस. अरे देव आहेत की बानू संग. हा हिला हात बसून बोलाय काय जातंय? तुम्ही काय बी काळजी करू नका जी. अगं काळजी करू नका असं म्हणून होतं का? बघू काय होतं ते. बानू आली की समज कळलंच. तीच म्हणतोय मी. तुमचं चालू दे, म्या पडतो आज. बर जा. साजतव रागतव आसतव दंग करीती भासतव छंदतव गंधतव धुंद करीती याही जन्मी पुन्हा सजुदे प्रीतीची ही रागिणी.
आत येऊ का? मी इथे हे विचारायला आले आहे की तुम्हाला काही हवं आहे का? मी काही आणून देऊ का? नको. तुम्ही मौन सोडलं त्यामुळे तुमच्याशी निदान बोलता तरी येतं. तुम्ही अजून अन्न ग्रहण केलं नाहीये. मी काही आणू का? नको. अक्कांनी मला जाताना सांगितलं होतं तुम्हाला वेळेत भोजन द्यायचं असं, म्हणून मी आग्रह करते आहे. मला ठाऊक आहे तुम्हाला आग्रह केलेला आवडत नाही ते, पण अक्कांना उद्या कळालं तर मी काय करू? ये तू. मला जर काही हवं असेल तर मी तुला तसं सांगेन. येते मी. देवी, मला काही जर कळालं तर मी तुम्हाला येऊन सांगितलं तर चालेल ना? कशाबद्दल? म्हणजे देवांविषयी, म्हणजे ते कुठे गेले आहेत वगैरे. त्याची काही आवश्यकता नाही. बरं बरं, येते मी. देवा, तुम्हाला काय हो असेल तर सांगा की. हा ना देवी, तुम्हाला मी काय हवं असेल तर सांगा. मला काही नकोय. देवा, रातच्याला समद्यासनी 2 घास खाता यावं म्हणून तुम्ही थांबा म्हणलासा, आणि आता तुम्हीच नग म्हणतायसा. तर देवा, तुम्ही जेवले बिगर आम्ही कसं जेवायचं जी? मला खरंच काही नकोय, पण तुम्ही सर्वजण मात्र जेवण करून घ्या, कारण आपला प्रवास दूरचा आहे हे ध्यानात असू द्या. वय देवा. देवी, तुम्हासनी जेवण आणू का? नाही नाही, मला काय बी नग आहे. चोडोपा, असू द्या. तुम्ही सर्वजण जेवण करून घ्या आणि इतर सर्वांना देखील सांगा की त्यांनी सुद्धा जेवण करून घ्यावे. आपण काही वेळातच प्रस्थान करणार आहोत. वय देवा. बानू, तू जेवण का करत नाहीयेस? अहो, असं कसं देवा? तुम्ही काय बी जेवला नाही म्हणल्यावर मी कशी काय जेवणार? आणि खरं सांगू का, मला आता काय बी नका आहे बघा. तुम्ही हायसा माझ्या संग, आणि मी तुमच्या संग बाहेर आले आहे. अहो, अजून काय हो असणार मला? बानू, तुझी इच्छा होती की आपण बाहेर कुठेतरी जाऊया, आणि आता तुझी इच्छा पूर्ण होत आहे. ओ हे जी, मला तर अजून बी हे समजा खरं वाटणं झालं आहे. देवा, खरं सांगू का, मला आता ते समजा आठवत आहे बघा, जेव्हा मी तुम्हासनी तुम्ही दिलेल्या खडावा घालून भेटाय यायचे, तेव्हा आभाळामध्ये मल्हार नक्षत्र होतं. एकदम हे समजा आठवत आहे बघा. बानू,
आपली भेट व्हावी म्हणून मी तुला त्या दिव्य खडावा दिल्या होत्या. भाईजी तेव्हा बी मला लई आनंद झाला होता बघा, आणि आज बी झाला आहे. आणि तुला आनंदी बघून मला त्याचं समाधान वाटतं बानू.